Namaste friends, welcome to my channel Let's Conquer Maths. Today we are going to solve baseline test of standard 7 of mathematics. मॅथ्सची प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर आपण बेसलाईन टेस्टचा सॉल्व करत आहोत. या क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला 5 मार्क्स ओरल आणि 5 मार्क्स प्रॅक्टिकलसाठी असतात. आणि क्वेश्चन नंबर 3 पासून रिटन टेस्ट चालू होते. आता आपण आज रिटन टेस्ट सोडवणार आहोत. ही 7वीची प्रश्नपत्रिका आहे. ही 7वीची प्रश्नपत्रिका 6वीच्या अभ्यासक्रमावरती आधारित असते. आता क्वेश्चन 3 रिटन टेस्ट. क्वेश्चन 3 सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स, राईट द गिव्हन नंबर इन वर्ड्स. आता हा नंबर आपल्याला इथं फिगरमध्ये दिलेला आहे. हा इन वर्ड्स लिहायचा आहे. मग इथं तुम्ही युनिट्स, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 2,34,902 असं इनवर्ड्स लिहायचं आहे. राईट द नंबर इन फिगर्स. आता इथं आपल्याला इनवर्ड्स दिलेला आहे 7,67,805. 7,67,805. राईट द फॉलोइंग नंबर इन एक्सपेंडेड फॉर्म. आता इथं एक्सपेंडेड फॉर्ममध्ये लिहायचा आहे. तो लिहिताना कसं लिहायचं आहे, तर पहिला नंबर घ्यायचा आणि त्याच्या पुढे किती नंबर्स आहेत 1 2 3 4 5 तेवढे 0 द्यायचे आहेत. प्लस 2 पुढं किती नंबर आहेत त्याप्रमाणे 1 2 3 4 याप्रमाणे तुम्ही लिहित गेलात तरी चालेल. डी क्वेश्चन ॲड. इथं ॲडिशन दिलेलं आहे 3,542 प्लस 5,738 याची ॲडिशन केली तर 9,280 आन्सर येत आहे. सबट्रॅक्शन 6,398 अँड मायनस 3,757. 9 minus 7 is 1, 9 minus 5 is 4. आता 3 minus 7 is not possible, so here is the 13. 13 minus 7 is 6. Here is the 5. 5 minus 3 is 2. Then question F, multiplication 4,302 multiply by 35. इथं यांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला येतच आहे. त्याचं आन्सर आलेलं आहे 15,570. फर्स्ट मल्टिप्लाय द युनिट्स. प्लेसला जो नंबर आहे त्या नंबरने पहिल्यांदा तुम्ही मल्टिप्लाय करा, नंतर टेन्स, नंतर 100 याप्रमाणे मल्टिप्लाय करत जायचं आहे. क्वेश्चन नंबर जी. द नेक्स्ट क्वेश्चन डिवाइड 636 डिवायडेड बाय 12. 12 5 is 60. 63 minus 60 is 3. Take 6. Here is the number 36. 12 3 is 36. 36 minus 36. Answer is the 53. Solve the following examples. A 3 and 1/4 plus 2 and 1/3. Here is the mixed number. So multiply the 3 multiply by 4. 3 multiply by 4 plus 1. 4 3 is 12 plus 1 is 13. 4 as it is, means denominator as it is. 2 into 3 plus 1, 6 plus 1, 7/3. आता इथं डिनॉमिनेटर सेम नाही आहेत. डिनॉमिनेटर सेम नसतील तर क्रॉस मल्टिप्लिकेशन ॲट द न्युमरेटर. 13 into 3 and 7 into 4. न्युमरेटरला फक्त या ठिकाणी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. डिनॉमिनेटरला दोन्ही डिनॉमिनेटरचा गुणाकार 4 into 3 4 into 3. 13 3 is 39 upon 4 3 is 12. 7 4 is 28. 4 3 is 12. 39 plus 28 67/12. इथं आपण डिवाईड केलं तर मिक्स नंबरमध्ये आपण कन्वर्ट केला तर 12 5 is 60. So here is the 5. 60 minus 67 minus 60 is subtraction is 7. 7 and denominator as it is. So 5 and 7/12. Here is the division of fraction 4/8. First number as it is. Here change the sign. डिवाइडचं साईन असेल त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचं साईन करा आणि सेकंड जो आहे त्याचा रेसिप्रोकल घ्या. 1/2 2/1. 4 into 2 8. 8 into 8 8. इथं डिवाइड केला आपण, आन्सर इज 1.
if the rate of petrol is rupees 98.50 per liter, how many rupees have to be paid to fill 2.5 liter of petrol in a scooter. आता 1 लिटरचं इथं आपल्याला रेट दिलेला आहे 98.50 आणि 2.5 लिटर पेट्रोल टाकलेलं आहे. तर इथं काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन 98.50 मल्टिप्लाय बाय 2.5, 5ने गुण मल्टिप्लाय केलं आपण, 2ने मल्टिप्लाय केलं. इथं आता डेसिमल पॉईंट नाही असं कन्सिडर करून नेहमीप्रमाणे मल्टिप्लिकेशन करून घ्या आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर या ठिकाणी पॉईंटनंतर किती नंबर्स आहेत ते मोजायचे. 1 2 3 हे आपण काउंट केले आणि मग इथं 1 2 3 नंबर सोडून इथं पॉईंट द्यायचं आहे. म्हणजे 246.25 हिअर इज द रुपीज आपल्याला लिहायचं आहे. म्हणून 246.25 रुपीज या ठिकाणी आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं आहे. हाऊ मेनी रुपीज. सो 246.25 रुपीज हॅव टू पे टू द Now D question. John was traveling in a car, speed of 96.3 km/h. एका आवरला तो 96.3 किलोमीटर ट्रॅव्हल करतोय. इफ द स्पीड लिमिट फॉर अ कार ऑन द रोड वाज सजेस्टेड टू बी 55 km/h. पण फक्त त्या ठिकाणी सजेस्ट किती केलेलं आहे तर 55 km/hच त्या कारचा स्पीड असला पाहिजे. देन हाऊ मच मोर वाज द स्पीड ऑफ हिज कार. म्हणजे इथं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे की कितीने जास्त आहे, हाऊ मच मोर. सो 96.3 मायनस 55.0 आन्सर इज द 41.3 किलोमीटर स्पीड हा जास्त आहे. हिअर इज द बार ग्राफ. The table below gives the information about the study time of Adesh for different subject of a week. Draw a bar graph to show his data. इथे सब्जेक्ट दिले सायन्स, इंग्लिश, मॅथमॅटिक्स. टाईम 10 hours, 8 hours आणि 11 hours इन अ वीक हा स्टडी करतोय. आता इथं एक्स ॲक्सिस अँड दिस इज वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला सब्जेक्ट घ्या, वाय ॲक्सिसला आवर्स घ्या. म्हणजे इथं आपण सब्जेक्ट घेतलेत आणि इथं टाईम. इथं याप्रमाणे घेतलं तर चालते. 2 4 6 8 ज्याप्रमाणे बसणार आहेत त्याप्रमाणे इथं तुम्ही स्केल घ्यायचा आहे. इथं स्केल लिहा. ऑन y axis 1 centimeter is equal to 1 hour. इथं 1 2 3 असं लिहिता, डायरेक्ट 2 4 6 असं लिहिलेलं आहे. मग आता इथं सायन्स वाय ॲक्सिसपासून जो पहिला बार आहे याच्यामध्ये जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स प्रत्येक बारमध्ये असलं पाहिजे, या प्रत्येक 2 बारमध्ये असलं पाहिजे. आता इथं आपण 2 सेंटीमीटर सोडलं आहे म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी 2 सेंटीमीटर. आणि मग सायन्स किती आहे 10 hours, इंग्लिश 8 hours, मॅथमॅटिक्स 11 hours. सो सायन्स 10 hours आपण इथं खूण केली आणि तो बार ग्राफ काढला. इंग्लिश 8 hours अँड मॅथमॅटिक्स 11 hours. याप्रमाणे बार ग्राफ ड्रॉ करायचा आहे. क्वेश्चन नंबर 6. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. फाइंड द HCF ऑफ 25 अँड 75. आता इथं 25ने 75ला भाग जातो आहे म्हणजेच 25 इज अ HCF. किंवा तुम्ही याप्रमाणे पण सॉल्व करू शकता. 25 इज इक्वल टू 5 × 5, 75 इज इक्वल टू 5 × 5 × 3. आणि इथं जे 2 नंबर्स रिपीट आहेत
यांचे पेअर तयार करा आणि तर 5 याच्या पेअरबद्दल हा 5 आणि 25 इज द HCF. Soham had some flowers. If he made each garland of 8, 12 or 16 flowers, then number of flowers left. Then find how many minimum number of flowers he had. आता इथे मिनिमम विचारलं आहे, म्हणजे मिनिमम ज्यावेळेस असतं त्यावेळेस तुम्ही LCM काढायचं आहे आणि मॅक्झिमम असतं त्यावेळेस HCF काढायचं, हे लक्षात ठेवा. आता वी हॅव टू कॅल्क्युलेट LCM. आता मल्टिपल ऑफ 8, राईट द टेबल. 8, 16, 24, मल्टिपल ऑफ 16, मल्टिपल ऑफ 12 आणि याच्यामध्ये तिघांमध्ये जो नंबर आहे तो नंबर आपल्याला घ्यायचा आहे. लोएस्ट कॉमन मल्टिपल अमंग दीज इज, तिघांमध्ये कुठला आहे? 48. सो श्याम हॅड मिनिमम 48 फ्लावर्स. क्वेश्चन नंबर 7, फॉर्म अन इक्वेशन अँड सॉल्व. जयेश हॅव सम मनी, त्याच्याकडे सम मनी आहेत. हीज फ्रेंड गेव 70 रुपीज. 70 रुपीज त्याला फ्रेंडने दिले आहेत. सो नाऊ ही हॅव ₹40. आता त्याच्याकडे 40 रुपीज झाले. देन हाऊ मेनी रुपीज जयेश हॅव इन द बिगिनिंग. तर त्याच्याकडे सुरुवातीला किती रुपये होते ते आपल्याला इथे दिलेले नाहीत. लेट जयेश हॅव X रुपीज. आपण इथं कन्सिडर केलं आहे. X रुपीज त्याच्याकडे होते, त्याला फ्रेंडने 17 रुपीज दिले, म्हणजे त्याच्याकडे ते वाढले, जास्त झाले. म्हणून X + 17 इज इक्वल टू, मग त्याच्याकडे किती रुपये झाले? 40 रुपीज. इथं दिलेले आहे आपल्याला एक्झाम्पलमध्ये 40. X + 7 इज इक्वल टू 40. X इज इक्वल टू हा 17 इथं प्लस आहे, त्याला ह्या राईट सिम्बॉल जो आहे त्याच्या पलीकडं राईट साईडला आपण घेऊन गेलो तर 40 - 17 इज इक्वल टू 23. जयेश हॅव 23 रुपीज. There are some plants in the garden. 1/3 of them are flowering plants. If flowering plants are 45, then how many total plants are there in the garden? आता इथं जे 1/3 आहे हे फ्लावरिंग आहेत आणि ते किती आहेत एकूण? 45. सो इथे टोटल किती प्लांट्स आहेत ते आपल्याला इथं विचारलेलं आहे. लेट X प्लांट्स इन द गार्डन. इथं आपण X प्लांट्स गार्डनमध्ये आहेत असं आपण कन्सिडर केलं आहे. X × 1/3 इज इक्वल टू 45. टोटल number of plants multiplied by 1/3, and 1/3 as flowering plants, and these are the 45. So equation is X × 1/3 is equal to 45. 3 is divide here. So आता इथं हा 3 डिवाइड असल्यामुळे आपण याला राईट साईडला आणलं तर तो मल्टिप्लाय होणार आहे. X इज इक्वल टू 45 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 135. सो टोटल प्लांट्स इन द गार्डन इज 135. Question number C. If 8 years ago Arbaz was 12 years old, म्हणजे 8 वर्षापूर्वी त्याचं वय किती आहे? 12 years आहे. देन व्हॉट इज हिज टुडेज एज. तर त्याचं आपल्याला आजचं एज विचारलेलं आहे. 8 years ago ही वॉज 12 years. सो लेट अरबाज टुडेज एज इज X years. आपण X year त्याचं टुडेज एज मानलं आहे. 8 years ago म्हणजे इथं आपल्याला मायनस करावं लागेल. X - 8 इज इक्वल टू 12. 8 years ago त्याचं वय एज किती होतं? 12 होतं. सो X - 8 इज इक्वल टू 12. हा 8 आपण इकडं आणला तर तो मायनस आहे, तो काय होणार आहे? प्लस होणार आहे. X इज इक्वल टू 12 + 8. X इज इक्वल टू 20. सो टुडेज एज ऑफ अरबाज इज 20 years. Question number 8. A. If a box of mangoes sold for 300, then 50 rupees profit is made, then what will be the cost price of that box? इथं बॉक्सची कॉस्ट प्राईस विचारलेली आहे. सेलिंग प्राईस दिलेली आपल्याला 300, प्रॉफिट दिलं आहे 50 रुपीज. हाऊ मच प्रॉफिट % वॉज मेड इन द ट्रान्झॅक्शन. इथं फॉर्म्युला पण दिलेला आहे. कॉस्ट प्राईस इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस प्रॉफिट पाहिजे इथं. सेलिंग प्राइस माइनस प्रॉफिट. 300 - 50. 300 is a selling price, 50 is a profit. So cost price is 250. Profit %,
प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100. आता इथे डायरेक्ट आन्सर लिहायचं आहे, पण हे कसं आलेलं आहे बघा. प्रॉफिट किती झालेलं आहे 50 रुपीज. कॉस्ट प्राईस किती आहे 250 मल्टिप्लाय बाय 100. इथं असं तुम्ही व्हॅल्यू प्लेस करायची आहे. प्रॉफिट 50, कॉस्ट प्राईस 250 मल्टिप्लाय बाय 100. आता हा शून्य आणि हा शून्य आपण घालवला, हा 0. आता इथं 5 5 5 जा 25, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 2 इंटू 10 इज 20. म्हणजे जर तुम्हाला डायरेक्ट इथं उत्तर काढता आलं नाही, ओरली करता आलं नाही, तुम्हाला तोंडी करता आलं नाही, तुम्ही बाजूला याप्रमाणे सॉल्व करा आणि मग तुम्ही आन्सर लिहा. द कॉस्ट प्राईस, नेक्स्ट क्वेश्चन. द कॉस्ट प्राईस ऑफ वन पर्स is 200 and selling price is 260. The cost price of another purse is 300 and selling price is 360. Then which transaction is profitable? आता इथं प्रॉफिट जो झालेला आहे तो सेम आहे 60 रुपीज, बट कॉस्ट प्राइस इज डिफरंट. कॉस्ट प्राइस ऑफ फर्स्ट पर्स इज 200, सेकंड पर्स इज 300. म्हणजे इथं आपल्याला आणि सेलिंग प्राईस तिथं दिलेली आहे. जरी यांचं प्रॉफिट सेम असलं तरी कॉस्ट प्राईस मात्र डिफरंट आहे. मग इथं आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट पर्सेंट काढल्याशिवाय कुठलं ट्रान्झॅक्शन मोर प्रॉफिटेबल आहे ते आपल्याला कळणार नाही. सो ट्रान्झॅक्शन ऑफ फर्स्ट प्राईस, कॉस्ट प्राईस इज 200, सेलिंग प्राईस इज 260, सो प्रॉफिट इज 60. Because the profit, the formula of profit is selling price minus cost price. So 260 minus 200 is 60. Let profit percent is A. Profit percent meant upon on the 100. So A upon 100, 60 upon 200. 60 is the profit and 200 is the cost price. A is equal to 100 आपण इकडं ट्रान्सफर केला, 60 upon 200 इथं डिवाइड केलं तर किती येतं. A is equal to 30%. A is equal to 30%. Transaction of another purse. Cost price is 300, selling price is 360. 360 minus 300, profit is 60. Let profit percent is B. B upon 100, 60 upon 300. B is equal to 60 upon 300 into 100. हे दोन झिरो केले आपण 3 ने तर 60ला डिवाइड केलं तर B is equal to 20%. म्हणजे सेकंड पर्समध्ये 20% प्रॉफिट होतं आहे आणि फर्स्ट पर्समध्ये 30% प्रॉफिट होतं आहे. सो फर्स्ट पर्स ट्रान्झॅक्शन इज मोर प्रॉफिटेबल. क्वेश्चन नंबर 9. A. Sulbha's age is 24 years while Mahesh's age is 56 years. Find the ratio of their ages. 24 upon 56. 24 आणि 56ला एकाच नंबरने आपल्याला भाग द्यायचा आहे, डिवाइड करायचं आहे. 8ने आपण डिवाइड केलं तर 8 3 जा 24 आणि 8 7 जा 50 is 3 upon 7. 3:7 रेशो या ठिकाणी आलेला आहे. There are 600 students in a school, out of which only 200 students can swim. There is a 600 students and 200 students are swim. Remaining students cannot swim. Write the ratio of students who can swim with students who can't swim. Students can swim 200. Students cannot swim. Total students 600 minus 200 is equal to 400. Students cannot swim. So 200 upon, आता इथे आपला रेशो काय विचारला आहे बघा. राईट द रेशो ऑफ स्टुडंट्स हू कॅन स्विम. 200 कॅन स्विम अँड 400 कॅन नॉट स्विम. सो इथं 0 आपण कॅन्सल केले. 2 upon 4. 2 आणि 4ला 2ने भाग जातो आहे. 2 1 जा 2, 2 जा 4, 1 upon 2. 1:2 is the ratio. Now question number 10. A. At a rate of 12 PCPA, what would be the interest for 1 year on 5,000 rupees? Let interest for 1 year on rupees 5,000 is X rupees.
आता 5000वरचा जो इंटरेस्ट आहे तो आपण एक्स रुपीज या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. इंटरेस्ट फॉर 1 year ऑन ₹100 इज 12 PCPA मीन्स % per annum. So interest on 1 year on 100 rupees is 12. X upon 5000 is equal to 12 upon 100. X is equal to 12 upon 100 as it is. हा 5000 आपण ट्रान्सफर केला, इथं 0 हे 2 0 आपण घालवले तर 12 × 50 इज 600. So interest for 1 year on 5000 rupees is 600 rupees. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे. तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला प्रथम मिळतील. क्वेश्चन नंबर B. 35 rupees borrowed at 12 PCPA for 1 year from the bank for computer purchasing. What amount will have to return to the bank at the end of the year? एंड ऑफ द इयरला किती रुपये आपल्याला त्या ठिकाणी रिटर्न करावे लागतील? सो इंटरेस्ट फॉर 1 year ऑन 35,000 इज ₹X. इंटरेस्ट फॉर 1 year ऑन 100 rupees इज 12 PCPA आहे, म्हणून इथं 1 year ऑन 100 rupees इज 12. X upon 35 इज इक्वल टू 12 upon 100. X इज इक्वल टू 12 upon 100 ॲज इट इज. 35,000 आपण इकडे ट्रान्सफर केला, 2 0 घालवले, इथं शिल्लक राहिलेलं आहे 12 × 350. याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 4200. इंटरेस्ट इज 4200. परंतु आपण बँकेला रिटर्न करताना फक्त इंटरेस्ट नाही करत, तर आपण जे प्रिन्सिपल घेतलेलं आहे ते सुद्धा आपण रिटर्न करतो. सो अमाऊंट विल हॅव टू रिटर्न टू द बँक 35,000 + 4,200. सो 39,200 रुपीज आपल्याला त्या ठिकाणी रिटर्न करावे लागतील. नाउ क्वेश्चन 11. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. Here is the rectangle ABCD and adjacent sides AB, BC or AB, AD. One vertex is common in the adjacent side. म्हणजे एक व्हर्टेक्स त्या ठिकाणी ॲडजसंट साईडमध्ये कॉमन असतो, तुम्ही कोणते पण लिहू शकता. साईड AD, DC. Then opposite angles, angle A and angle C. First pair, second pair angle B and angle D. What is the sum of all angles of the following figure? इथं आता हे व्हर्टेक्स जोडून ट्रायंगल तयार करायचे आहेत. 1 2 3 4 ट्रायंगल्स या ठिकाणी तयार झालेले आहेत. सम ऑफ ऑल अँगल्स, या फिगरच्या सगळ्या अँगलची सम जी आहे ती 180 मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ ट्रायंगल्स. किती ट्रायंगल तयार झालेत? 180 × 4, 1 2 3 4. सो 720 is the sum of this angle of this figure. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही प्रश्नपत्रिका सोडवता येईल आणि परीक्षेमध्ये त्यांनासुद्धा चांगले मार्क मिळू शकतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांना आठवणीने शेअर करा. थँक्यू.